गुड मॉर्निंग. इथे आमच्याकडे आता नवीन पाहुण्यांचं छोट्या छोट्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. त्यांना सांभाळण्यात आता आम्ही बिझी होऊन जाणार आहे. तर हे पाहुणे जे आहेत ते 26 तारखेलाच बाहेर आलेत आणि म्हणून आम्ही त्या कोंबडीला म्हणजे आपल्या त्या खुडूक झालेल्या कोंबडीला पिल्लं काढले असल्यामुळे खाली घेऊन आलो, जी की बहुतेक 11 तारखेला खुडूक झाली असं आम्हाला वाटलं, पण ती त्याच्या आधीपासूनच खुडूक होती. म्हणून पिल्लं 26 तारखेला तयार होऊन बाहेर आले. या पिल्लांना तयार व्हायला 21 दिवसाचा कालावधी लागत असतो. तर इथे एक पाहुणा आहे आमचा, जो आदल्या रात्रीपासूनच बाहेर यायच्या प्रयत्नात आहे होल मारून त्या अंड्यात, पण काय तो बाहेर आलेला नाही. 24 तास उलटून गेले. म्हणून त्याला आता आम्ही रेस्क्यू करत आहोत. असे 2-3 अंडे आम्हाला रेस्क्यू करावे लागले. तर ते का असं होतं ते पण सांगते. कारण का हे जे अंडे असतात ना, हे साईजला छोटे असतात, म्हणून ह्या पिल्लांना रेस्क्यू करावं लागतं. जेव्हा ते बाहेर यायचा प्रयत्न करतात, बाहेर येऊ शकत नाहीत, त्यावेळेला ते नाजूक असतात, म्हणून त्यांना काढावं लागतं. तर आपण पूर्णपणे काढत नाही, जर असं फक्त वरचं ते साल असतं व्हाईटवालं कॅल्शियम लेअर, ती सरकवले आणि ती व्हाईटिश अशी दुधासारखी व्हाईटिश लेअर असते ती सरकवले. ट्रान्सपरंट लेअर सरकवली नाही, नाहीतर पिल्लू थंडीने अचानक टेम्परेचर फ्लक्च्युएशनमुळे मरू शकतो. म्हणून त्याला फक्त त्या ट्रान्सपरंट लेअरमध्येच होतं आणि खालच्या बाजूला ते शेल होतं, तसंच आईजवळ सोडलं आणि बाकी पुढचं पूर्ण काम आई करणार आहे त्याची. आणि या वेळेला एकही पिल्लू दगावलेले नाही आहेत जे रेस्क्यू केलेत, कारण गेल्या वेळेला 2-2 दिवसापर्यंत सोडून दिले होते अंडे की ते स्वतःहून बाहेर येतील, पण ते बाहेर आले नाही आणि आतल्या आत गुदमरून मरून गेले होते. फक्त एक छोटेसे होल झाले होते अंड्यात आणि त्यातच ते पिल्लं मरून गेले होते. म्हणून यावेळेला व्यवस्थित काळजी घेतली आहे, कारण का कोंबड्यांनी अंडे तिथे म्हणजे पहिल्या रू असल्यामुळे अंडे बारीक घातले आणि त्याच्यावरच ते उगवायला बसले. आणि मला गणपतीमध्ये वेळ मिळतच नव्हतं व्यवस्थित जाऊन बघायला, म्हणून ते अंडे पिकत आले. म्हणून आम्ही काही ते काढले नाही. म्हटलं असू देत, जे काही असेल आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेऊयात, म्हणून आम्ही ते तसेच ठेवले. म्हणून हे पिल्लं थोडे साईजला पण छोटे आहेत आणि थोडे कमजोर आहेत, पण झाल्यानंतर ना 1 तास 2 तासाने ते एकदम फाईन आहेत. मग ते असं वाटतच नाही की हे त्या बारक्या अंड्यातून आलेले पिल्लं आहेत. हे बघा, ते आता पिल्लू स्वतःच बाहेर आलेलं आहे आणि सुकायसाठी रेडी होतं आहे. तोपर्यंत त्याचे आधीचे आलेले भावंड त्याच्या अंगावर उड्या बिड्या मारून खेळून घेत आहेत. आता आपले बाकीच्या पण कोंबड्या आहेत जे अंड्यावर बसल्या आहेत, तर त्यांना पण खाली घेऊन येणार आहोत आपण. तर हे बघा, हे पहिले आलेले पिल्लं आहेत, हे स्वतःहून आलेले आहेत. मोठे अंडे होते हे, त्यातून हे या साईजचे पिल्लं आलेत बाहेर. अगदी ते पहिल्या दिवशी जास्ती काही खात नाही. हा दुसरा दिवस आहे, कारण आदल्या दिवशी हे झाले होते, म्हणून ते आता खात आहेत. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः बघू शकता की ते पिल्लं पाणीसुद्धा प्यायला सुरू करतात. काही शिकवायची गरज लागत नाही, दाखवायची गरज लागत नाही. सुरुवातीचे 4-5 दिवस फक्त पिल्लांना जास्त कुठं चालता येत नाही व्यवस्थित, किंवा त्यांना उडी मारता येत नसतं, म्हणून ते टोपल्यात राहतात आईजवळ. 4थ्या-5व्या दिवशीपासून ते तुमच्या नाकात दम करून ठेवतील, स्वतः टोपलीच्या बाहेर उडी मारून येतील आणि तुम्हाला कळणार पण नाही. आता हे बघा, हे कसं तिच्या शेपटी मागे आयशीच्या लपले उभ खात. लाईट बंद केली की ते सगळे झोपतात आणि लाईट चालू केली की सगळे बाहेर येऊन गोंधळ घालत असतात. अशी एकूण आता आपल्याकडे 8-10 पिल्ले झालेली आहेत. व्यवस्थित आहेत. अर्धी काळी आहेत, अर्धी चॉकलेटी आहेत, कारण आपल्या कोंबड्या मिक्स कलरच्या होत्या. ती बघा पिल्लाला शोधते खाली, कुठे गेलाय, आणि तो पाठीमागे बसलाय तिच्या. शेवटी आई ती आईच ना, पिल्लूला लांब जाऊ देईल का कधी? मग ती माणसाची असो का कोंबडे असो. तिच्या नजरेसमोरून जर कधी पिल्लू उचलून घेतलं ना हातात, खूप गोंगाट घालते, पण मारत नाही, चावत नाही, कारण तिला माहिती आहे आपण पिल्लूला काही करणार नाही.
तर आता तो एक पिल्लू आहे तो बाहेरच राहिला होता, कारण मी त्याला बाहेर काढलं होतं खाना खाईल म्हणून. तर ती त्याला शोधते आतमध्ये सगळीकडे. कालू आहे कालू तो. त्याला वर चढता येत नाही म्हणून त्याला नंतर उचलून मी स्वतः टपात सोडला आईजवळ त्याच्या. आणि आता 4-5 दिवस झालेले आहेत होऊन त्यांना, म्हणून आता टपाच्या बाहेर काढायची गरज नाही लागत. स्वतः बाहेर येतात आणि उडून आत जातात परत. आम्हाला काळजी घ्यायला लागते घरात, का तर ते पूर्ण घरभर फिरत असतात. पटकन चालता चालता पायाखाली नको यायला म्हणून व्यवस्थित सांभाळून बघून चालायला लागतं खाली, नाही तर ते पतला पापड होऊन जाईल त्याचं. हे बघा इथे पाणी त्यांना समजलं ना पाणी ठेवलंय, तर ते हे करतात पाण्याच्या इकडे बघतायत खायला. आतासाठी एवढंच. चला बाय बाय.